नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र चोखंदा पोटोबा. आलो आहे नवीन फूड स्पॉटच्या शोधात सातारा रहमतपूर रोड वरील हॉटेल शेतकरी कट्ट्याला आणि पाहणार आहे त्यांच्या स्पेशल मिसळची संपूर्ण रेसिपी, तेही संपूर्ण मोजमापासह. तर चला पाहूया. तर आज आपण आलेलो आहे रहमतपूर सातारा रोड वरील चिंचनेरवंदन या गावी ना शेतकरी कट्टा म्हणून हॉटेल आहे. या हॉटेलची मिसळ आहे ना खूप प्रसिद्ध आहे. तर आपल्यावर हॉटेलचे मालक आहेत. नमस्कार. नमस्कार, माझं नाव हरीश बर्गे, मी राहणार चिंचनेरवंदन. मी आपण आता नवीनच चालू केलेला बिझनेस आहे. हे माझी बायको ऋतुजा बर्गे, आम्ही दोघं मिळून हा व्यवसाय चालू केलाय. आपल्या इथं स्पेशल मध्ये मिसळ आहे. तर साहेब, आपण आज तुमची स्पेशल मिसळ आहे, तर आज मिसळ बनवून दाखवणार आहे ना? होय होय. तर आमच्या दर्शकांना कळावं म्हणून तर थोड्या कमी क्वांटिटी मध्ये बनवून दाखवता का मला? हो, आज बनवूया की. तर किती क्वांटिटी मध्ये बनवताय? 20 प्लेटच्या मिसळ बनवूया की आज. ठीक आहे. तसं नेहमी किती प्लेटची बनवता तुम्ही? पण तर एक 200 माणसांची मिसळ बनवतो. शनिवार रविवारचे 300 लोकांची मिसळ असते. आज तरी आपण 20 लोकांची मिसळची तयारी करूया. म्हणजे आपल्या जे व्ह्युअर्स आहेत त्यांना समजावं म्हणून आपण 20 प्लेटची करतोय. हो, 20 प्लेट. ठीक आहे. म्हणजे हे शनिवार रविवार जे आपल्याकडं कस्टमर असतं ते बाहेरचं असतं का? हो, पुणे मुंबईचं सगळं पब्लिक. हा, म्हणजे इकडं ह्या रोडवरून पुढं सांगली जत विटा साईडला जाण्यासाठी हो. हायवे चांगला असल्यामुळे इकडून भरपूर ट्रॅफिक असतं. माझे नाव ऋतुजा बर्गे. माझ्या मिस्टरांनी नुकतंच शेतकरी कट्टा हे हॉटेल चालू सध्या केलेले आहे. तरी माझं प्रोफेशन हे नाहीये, माझं प्रोफेशन नर्सिंगचं आहे. तरी सुद्धा मी माझ्या मिस्टरांना वेळात वेळ काढून त्यांच्या कामासाठी खूप मदत करते आणि त्यातच मला खूप आनंद आहे. तर चला आज आपण मिसळची रेसिपी 20 प्लेटची आज आपण करूया. आपल्या बरोबर ऋतुजा मॅडम आहेत. तर ऋतुजा मॅडम ना आपल्याला 20 प्लेटची मिसळ बनवायची ते सांगणार आहेत. तर आता प्रथम आपल्याला ना ते कोणते मसाले लागणार आहेत आणि वाटण कसं बनवायचं हे पण सांगणार आहेत. तर मॅडम चालू करूया. तर चला आज आपण मिसळ कशी तयार करायची आहे हे आपण बघणार आहोत. तर यासाठी लागणारे 2 मसाले आहेत. एक म्हणजे वाटणचा मसाला आणि दुसरा म्हणजे पावडर. म्हणजे त्यासाठी लागणारे साहित्य आहे ते आपण बघणार आहोत. या 2 घटकाशिवाय आपल्याला आपली मिसळ ही पूर्ण होणार नाही. त्यासाठी आपण लागणारे साहित्य बघणार आहोत. त्यासाठी पहिल्यांदा धने 10 ग्रॅम घेतलेले आहेत. तर मॅडम ऐका ना, तर आता आपण जे मिसळ बनवतोय ही किती प्लेटची आहे? ही 20 प्लेटची मिसळ आहे. त्यानुसारच हे मोजमाप राहणार हो, आहे ना? त्यानुसारच हे मोजमाप राहणार ठीक आहे, सांगा. तर त्याच्या आधी आपण धने 10 ग्रॅम घेतलेले आहेत. त्यानंतर स्टारफूल 10 ग्रॅम घेतलेले आहे. त्यानंतर हे आहेत मिऱ्या आहेत, लवंग आहे आणि दालचिनी 10 ग्रॅम घेतलेली आहे. त्याच प्रकारे 4 ते 5 आपण तमालपत्र घेतलेले आहेत. आणि त्यानंतर हे 20 ग्रॅम असं आपण पांढरे तीळ घेतलेले आहेत, कारण त्यामुळेच आपली मिसळ मिळून येणार आहे. पण हे जे साहित्य आहे पावडर करण्याचं ते छान असं तव्यामध्ये खरपूस असं भाजून घेणार आहे. त्यानंतर वाटण्यासाठी आपण इथे पावशेर कांदा घेतलेला आहे, 50 ग्रॅम आलं, 50 ग्रॅम लसूण आणि 50 ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे. हे पण आपण असं लाल खरपूस होईपर्यंत कढईमध्ये चांगलं भाजून घेणार आहे. चला तर आपण सुरुवात करूयात रेसिपीला. आपण मिसळसाठी लागणारी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मटकी आहे. मटकी तर ही आपण पहिल्यांदा एक उकळी काढून घेणार आहोत. मटकी ही पूर्ण शिजवायची नाहीये, 80% अशी थोडीफार कच्ची ठेवायची, कारण ती आपल्याला रस्त्यामध्ये नंतर शिजणारच आहे. तर चला आपण. तर ही मटकी याला काय मोड वगैरे आणलेत का? हा, या मटकीला मोड आणलेले आहेत. ही मटकी भिजत घातली जाते आणि त्याला मोड आणले जातात आणि त्यानंतरच ही मटकी तयार होते. तर आपण हे 20 प्लेटची बनवतोय, तर किती मटकी वापरायची? ही 20 प्लेटची मटकी आपण तयार करत आहोत. ही 20 प्लेटची मिसळ आपण तयार करणार आहोत. त्यासाठी आपण अर्धा किलो मटकी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये पावशेर आपण वाटाणे घातलेले आहे, हिरवे वाटाणे घातलेले आहेत आणि पावशेर मटकी घेतलेली आहे. तर दोन्ही मिळून अर्धा किलो झालेला आहे. तर आपण ही आधी उकळून घेऊयात. त्यासाठी आपल्याला मटकी, पाणी आणि हळद आणि मीठ चवीनुसार लागणार आहे. तर आपण कुकर मध्ये आता मटकी टाकून घेतली आहे. तर आपल्याला जेवढा रस्सा बनवायचा आहे तेवढं पाणी टाकायचंय का? नाही, आपल्या अंदाजानुसार थोडस जास्त घेतलं पाणी तरी म्हणजे चालतं. आपण हे शिजवलेलंच पाणी वापरायचं ना मटकीला? आपण हे परत शिजवलेलंच पाणी रस्स्यासाठी वापरणार आहोत. म्हणजे ह्याच्यामध्ये चवीनुसार आता मीठ पडणार का? हा, चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ जाणार आणि हळद. ठीक आहे. तर किती वर्ष आलं तुम्ही बनवताय मिसळ? ही मिसळ मी तरी एक लहानपणापासून, म्हणजे माझ्या वडिलांचं हॉटेल होतं मी लहान असताना, त्यामुळे त्यांच्यामुळेच मी हे सर्व शिकलेले आहे. त्यामुळे
ते करत असल्यामुळे त्यांच्यामुळे मला ही आवड आहे. कोणत्या गावी हॉटेल त्यांचं? त्यांचं हॉटेल सायगाव या गावी आहे. आनेवाडी टोलनाका तिथून आतमध्ये एक 4-5 किलोमीटर आहे. हा हा. तर आता ही मटकी आपल्याला 80% शिजवायची ना? हा, ही मटकी आपल्याला 80%च शिजवायची आहे. पूर्ण शिजवायची नाही, कारण ती रश्श्यामध्ये सुद्धा मटकी आपली शिजली जाणार आहे. जास्त शिजवली तर त्याचा गाळ होईल, मग त्याची टेस्ट आपल्याला व्यवस्थित लागणार नाही. ठीक आहे, तर आता आपण वाटण आणि मसाल्याचं बघूया. पण मसाले ड्राय रोस्ट करायसाठी घेऊयात. त्यासाठी आधी आपण धने, स्टारफूल, त्यानंतर लवंग, दालचिनी हे आधी सगळ्यात आधी आपण भाजून घेणार आहोत. तमालपत्र ते आपण नंतर न टाकणार आहोत, कारण ते लगेच करपतात. त्याला भाजायला वेळ लागत नाही जास्त वेळ लागत नाही त्याला भाजायला. तर मित्रांनो, ही एक टिप्स लक्षात ठेवा की सगळे मसाले एकदम टाकायचे नाहीये, की सगळ्या शेवटी टाकायचे, कारण ते लवकर भाजले जातात ते. ठीक आहे, म्हणजे आता खमंग वास तर आपल्याला भाजायचंय. आपलं हे आपण जे आधी मसाले टाकलेले होते ते चांगले खमंग असे भाजलेले आहेत. त्यानंतर आपण याच्यामध्ये तीळ टाकणार आहोत. हे सगळं साहित्य खमंग असं भाजले गेलेलं आहे, तर हे आपण प्लेट मध्ये काढून घेऊया. आता आपल्याला हे काय थंड करून नंतर पावडर करायची का? नंतर त्याची पावडर करायची आहे. त्यानंतर आपल्याला वाटण्यासाठी लागणारं साहित्य ते आपण चांगलं भाजून घेऊयात. त्यासाठी सगळ्यात आधी खोबरं आपल्याला चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे, म्हणजे लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. ते साधारण किती वेळ ते भाजून जातं? एक 5 ते 10 मिनिटात भाजून होते. खोबरं हे जास्त पण लालसर करायचं नाहीये, कारण त्याचा जो वास आहे करपटपणा तो मग मसाल्यात तसंच लागून जातो. म्हणजे भाजून हे परत साईडला काढायचंय का? हा, भाजून हे साईडला घ्यायचं आणि नंतर कांदा, लसूण आणि आलं भाजायचंय का? तर आपलं छान प्रकारे इथे भाजलेलं आहे, तर आपण खोबरं बाजूला काढून घेऊयात. त्यानंतर आपण कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकणार आहोत, जेणेकरून आपला कांदा लवकर भाजला जाईल. त्याच प्रकारे आपली कुकरची शिट्टी पण झालेली आहे, म्हणजे मटकी आपली 80% शिजलेली आहे. तर साहेब, आपल्या हॉटेलचं शेतकरी कट्टा हे एकदम ना भारी नाव आहे, म्हणजे मनाला भिडण्यासारखं. तर याच्या मागचं नेमकं कारण काय, शेतकरी कट्टा नाव का ठेवलं आपण? आमचे वडील शेतकरी अगोदरपासून. त्यात आपली शेत जमीन रस्त्याच्या कडेला होती, आणि आम्ही लहानपणी ज्यावेळेस शेतात कामाला येतो त्यावेळेस आम्ही आपले झाड आहे त्या झाडाखाली जेवायला बसायचो. जेवायला बसायचो, मग त्याच्यावरून आता कन्सेप्ट आले, आपण व्यवसाय चालू केला. म्हणजे शहरी भागातले जी लोक आहेत त्यांना शेतातला अनुभव काहीतरी भेटावा, त्यासाठी आपण हे हॉटेल चालू केले. त्याच्यावर आपल्याला कसं म्हणून ते आपण शेतकरी कट्टा म्हणून नाव दिलं. म्हणजे शहरी भागाच्या लोकांना शेतामध्ये कट्ट्यावर बसून खाण्याचा आनंद मिळावा म्हणून. म्हणजे कन्सेप्ट तुमची खूप भारी आहे, शेतकरी कट्टा. खरंच खूप भारी नाव आहे. तर किती महिने झाले आपल्या हॉटेलला आता? नवीनच चालू झाले, एक 3 महिने झाले. आणि आपला कांदा लालसर असा भाजून झालेला आहे, तर आपण हे काढून घेऊयात. आणि व्यवसाय करण्यासाठी आपल्याला मनुष्यबळ हे खूप गरजेचं असतं. त्यासाठी आम्ही बाहेरचा एकही माणूस ठेवलेला नाहीये इथं. हे आमचं पूर्ण कुटुंब आहे संपूर्ण. हे या माझ्या सासूबाई आहेत, या पण सासूबाई आहेत. तर आम्ही सगळे मिळूनच हा व्यवसाय चालवतो. तर खरंच खूप कौतुक करण्यासारखं आहे. म्हणजे मनुष्यबळ तुम्ही तुमच्या घरचंच वापरताय. हो, ठीक आहे. ठिकाणी आपण मसाले दोन्ही भाजून घेतलेले आहेत. तर या ठिकाणी आपण खडे मसाले भाजलेले आहेत आणि ते थंड झाले आहेत. आणि या ठिकाणी आपण फक्त कांदा आणि खोबरे एवढंच भाजून घेतलेलं आहे. आला आणि लसूण हे आपण डायरेक्ट एकत्र मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. तर हे मिश्रण थंड झाल्यानंतरच आपण बारीक. तर चला, हे आपण मिश्रण हे संपूर्ण बारीक करून घेऊया. आपण मगाशी आपण बघत होतो की आपण वाटण तयार केलेलं आहे. इथे कांदा लसूणचं वाटण केलेलं आहे, आणि आपण जे सुके खडे मसाले घेतलेले होते त्याचंही वाटण तयार झालेलं आहे. आणि आपण आपली मटकी आपण 80% शिजवून घेणार होतो, तर ती आपली मटकी सुद्धा बघा 80% शिजलेली आहे. तर आपण मिसळचा रस्सा तयार करायला सुरुवात करूयात आता.
तर आता आपण सुरुवात करताना आता पहिलं तेल पडणार ना? हो, तर सर्वात आधी मिसळ तयार करण्यासाठी तेल सर्वात प्रथम टाकणार आहेत. हा, आणि तर- मिसळचा रस्सा तयार करण्यासाठी जास्त तेलाचा वापर केला जातो, कारण त्याला वरती तरी येण्यासाठी आपण म्हणतो ते तेल, जेणेकरून आपल्याला वरती तरी दिसेल त्यासाठी तेलाचा. आणि 20 प्लेटसाठी आपण तेल घेणार आहोत मिसळचं, त्यासाठी 7 ते 8 पळी तरी तेल आपल्याला लागणार आहे. हा हा. तर या ठिकाणी आपण 8 पळी तेल घेतलेलं आहे. हे तेल जरा गरम होऊन द्यायचं आहे. त्यानंतर आपण इथे 10 ग्रॅम एक चमचा जिरं आणि मोहरी घेतलेली आहे. तर सर्वात आधी आपल्याला जिरं आणि मोहरीच टाकायचे आहे, जेणेकरून ते तेलात चांगले गरम होते. आपलं तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण सर्वात प्रथम जिरं आणि मोहरी टाकून घेऊया. जिरा आणि मोहरी तेलात चांगलं तडतडले पाहिजेत. त्यानंतर आपण यामध्ये कढीपत्ता टाकणार आहोत. हे कढीपत्त्याची क्वांटिटी किती होती? कढीपत्ता आपण 10 ते 15 पानं घेतलेली आहे. हा हा. त्याच्यानंतर आपण जे वाटण केलं होतं, कांदा, लसूण, आलं वगैरे, त्याचे पेस्ट आहे ती आपण टाकणार आहोत. हे तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे. हे तेलामध्ये चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. हा हा. या वाटणाचा चांगला सुगंध दरवळायला लागलाय ना? हो, हे आपल्याला हलवत राहायचं असे, कारण खाली जर करपलं तर त्याचा वास पण मिसळच्या रस्त्याला लागू शकतो. हा हा हा. त्यामुळे सारखं हलवत राहायचं. हलवत राहायचं. हा हा. ते साधारण किती मिनिटांमध्ये भाजून जाते? 5 ते 10 मिनिटांमध्ये भाजून होतं. हा हा. हे तर आपल्या हॉटेलवर मिसळचा स्वाद येण्यासाठी यायचं म्हटलं तर एक्झॅक्ट पत्ता काय आपला? एक्झॅक्ट पत्ता म्हणजे आपण जैतापूर क्रॉस करून सातारा रहमतपूर रोडला जैतापूर गाव हा. आहे. जैतापूर आणि चिंचण्याच्या मधोमधच आपले शेतकरी कट्टा हा हा हा. तर म्हणजे सातारावरून रहमतपूरच्या दिशेने निघलं हा की जैतापूर गाव क्रॉस केलं क्रॉस केलं की राईट साईडला बघत जायचं. होय. ठीक आहे, म्हणजे तिथून तुमचे बोर्ड वगैरे आहे, कळून जाईल. ठीक आहे, म्हणजे प्रशस्त पार्किंग वगैरे आहे. आता शेतकरी कट्टाला घेतो. आता ते नवीन चालू केलेलं आहे. हा हा. अजून तरी वाढवायचं चाललोय. अजून बाथरूम टॉयलेट वगैरे तयारी आहेत. हा हा. म्हणजे लांबच्या प्रवासामध्ये जे महिला वगैरे आहेत त्यांच्या सोयीसाठी तुम्ही मागं टॉयलेट वगैरे करणार आहे. हा, म्हणजे प्रशस्त पार्किंग आणि टॉयलेट आहेच. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची सोय कशी आहे आपली? थंड जारचं पाणी. हा, म्हणजे आरोचं पाणी वगैरे आहे ना आपल्याकडे? ठीक आहे मित्रांनो, कसं आहे लांबच्या प्रवासामध्ये म्हटलं ना तर ब्रेक घेतल्यानंतर स्वच्छ पाणी, प्रशस्त पार्किंग आणि टॉयलेट वगैरे असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला सगळं सुखसोयी उपलब्ध करणार आहेत साहेब. तर एकदा अवश्य भेट द्या यांच्याकडे. तर मग गावरान पद्धतीची मिसळ मिळते, त्याचा पण अवश्य एकदा लाभ घ्या. आपलं हे जे आपण कांदा लसूण वाटण होतं ते आता चांगलं भाजलेलं आहे. तर यामध्ये आपण मसाले घेणार आहोत. हा. यामध्ये आपण पहिले सुके मसाले म्हणजे खडे मसाले घेतलेले हा. ते वाटून घेतलेत आपण. ते आधी आपण सर्वात प्रथम टाकणार आहोत. हा हा. त्यानंतर लाल तिखट हे आम्ही घरगुती पद्धतीने खास शेतकरी कट्टा मिसळ रस्स्यासाठी आम्ही खास बनवलेला आहे. हा हा. म्हणजे काय निवडक मिरच्या वगैरे निवडक वापरतात का? मिरच्या वगैरे वापरून बनवलेला आहे. त्याचप्रमाणे आम्ही शेतकरी कट्टा त्यासाठी स्पेशल मिसळ यासाठी आम्ही हा स्पेशल निवडक मसाले वापरून आम्ही हा मिसळचा रस्सा साठी मसाला तयार केला आहे. म्हणजे हे मिरची पावडर आणि मसाला पडल्याबरोबर जो सुगंध आलेला आहे ना हा, हवेमध्ये सगळीकडे दरवळलेला आहे. तर बघून तर आता खूप मजा यायला लागलेली आहे. तर मिसळ झाल्यानंतर ना बघण्यात खूप मजा आणि खाण्याचं खूपच येणार आहे. हा. त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी टाकणार आहोत. हा हा. त्याच्यामुळे टेस्ट खूप छान येते. आपले मसाले चांगले शिजावेत यासाठी आपण त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे, जेणेकरून आपले मसाला कच्चा राहणार नाही. हा. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आपण मगाशी मटकी शिजताना सुद्धा मीठ टाकलेलं आहे. मग त्याचा अंदाज घेत टाकायचा ना? अंदाज घेत टाकायचं. तर मॅडम मी बरेच ठिकाणी आहे ना हॉटेलमध्ये अजिनामोटो वगैरे वापरतात असं बघितलेलं आहे. तर तसं काय आपल्याकडे आहे का? आपल्याकडे तसं काही नाही. आपल्याकडे गावरान पद्धतीने शुद्ध मसाल्यांचा वगैरे वापर करूनच आपण ही मिसळ तयार करतो. हा. नाही, बरेचदा मी बघतो अजिनामोटोचा आहे ना खूप वापर केला जातो.
नाही, आपल्याकडे तसा काही मसाले वगैरे वापरत नाही. आपल्याकडे साध्या पद्धतीचे मसाले आपण म्हणजे नैसर्गिक काय असेल ते. हा नैसर्गिक पद्धतीचे काय असतील तेच मसाले वापरून आपण मिसळ तयार. मसाले आपले चांगल्या प्रकारे भाजलेला आहे. तेल पण बघा कडेन चांगलं तेल सुटलेलं आहे मसाल्यात. त्यानंतर आपण जे मटकी शिजवून घेतलेले आहे त्याचं जो पाणी असतं तेच रस्स्यासाठी आपण वापरणार आहोत, कारण त्यामुळे टेस्ट खूप छान येतो. पाहू शकतो मित्रांनो, पाणी टाकल्याबरोबर आहे ना वरती कट आलेलं आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे मित्रांनो. तर मिसळला जो रंगत असायला पाहिजे तशी रंगत आलेली आहे मित्रांनो. त्यानंतर आपण याच्यामध्ये शिजवून घेतलेली मटकी टाकायची आहे. हा, म्हणजे आता जवळपास सगळे मसाले वगैरे टाकून झाले का आपले? झालेले आहेत, मसाला वगैरे सगळं टाकून झालेलं आहे. त्यानंतर फक्त आता उकळी आली की आपण गॅस बंद करणार आहोत. हा हा हा, म्हणजे साधारण 10 मिनिटानंतर उकळी येऊन जाईल ना? एक 10 मिनिटात याला उकळी फुटेल. त्यानंतर 10 मिनिटांनी आपली मिसळ रेडी तयार होईल. ही शेतकरी कट्ट्याची स्पेशल मिसळ तयार होईल. एकदा अवश्य शेतकरी कट्ट्याला मिसळ खाण्यासाठी भेट द्या. गावरान पद्धतीची झणझणीत अशी मिसळ तुम्हाला खाण्यास भेटेल. आपला पत्ता आहे रेहमतपूर सातारा रोड, चिंचरेर वंदनी आगावी. हो, आपली शेतकरी कट्ट्याची मिसळ तयार झालेली आहे. चविष्ट खायचं तर शेतकरी कट्ट्याला यावंच लागते. शेतकरी कट्ट्याची स्पेशल मिसळची प्लेट आपण लावून घेऊया. आता प्लेटमध्ये आपल्याला 2 पाव येतात. हे पाव आपण देगावमध्ये मित्र आहेत त्यांच्याकडून बनवून तयार करून घेतो. हे पाव फक्त मिसळसाठी. आपण फरसाणा पण तयार करून घेतो. काकडी, सलाडमध्ये काकडी, कांदा, लिंबू, आपला रस्सा, स्पेशल रस्सा. मिसळ. हा हा, म्हणजे हॉटेलचा शेतकरी कट्ट्याचा स्पेशल रस्सा. सुगंध तर खूप भारी यायला लागला मित्रांनो. तर आपल्या प्लेटची प्राइसिंग काय आहे? प्लेट फक्त 50 रुपयाला आपली. हा, म्हणजे आणि लिमिटेड आहे ना? हो, लिमिटेड. म्हणजे 2 पाव येणार. नाही, रस्सा लिमिटेड आहे का अनलिमिटेड आहे? रस्सा अनलिमिटेड. रस्सा अनलिमिटेड आहे मित्रांनो. क्वालिटीच्या आणि क्वांटिटीच्या बाबतीत विचार करायचं म्हटलं तर रेट थोडा एकदम परवडण्याजोगा आहे मित्रांनो. तर एकदा अवश्य भेट द्या. तर मिसळ तर 1 नंबरचे मित्रांनो. तर मालकांनी ॲड्रेस तुम्हाला सांगितलेलाच आहे. त्याचबरोबर तुम्हाला या भागामध्ये यायचं म्हटलं तर सातारकडून रहमतपूरच्या दिशेला आल्यानंतर ना चिंचनेर गावाच्या थोडंसं अलीकडे आहे शेतकरी कट्टा म्हणून. एकदा अवश्य भेट द्या. आपली हॉटेल शेतकरी कट्ट्याची स्पेशल मिसळ तयार आहे, तरी एकदा अवश्य भेट द्या. चविष्ट खायचं तर शेतकरी कट्ट्यालाच यायचं. ठीक आहे, धन्यवाद साहेब. धन्यवाद. नमस्कार. काय मिसळ ऑर्डर केली का? हो, मिसळ ऑर्डर केली. कशी वाटली टेस्ट? टेस्ट 1 नंबर आहे इथली. क्वालिटी पण चांगली आहे आणि क्वांटिटी पण याची चांगली आहे. आम्ही दरबारीनं सातारला ज्यावेळेस आम्ही जातो ह्या रोडनं त्यावेळेस आम्ही आवर्जून मिसळ खायला इथं थांबतो. आणि म्हणजे मिसळ नादच नाही करायचा. आवर्जून एक भेट द्या, अवश्य भेट द्या एकदा हॉटेलला आणि म्हणजे स्वाद घ्या एकदम. हा हा, तर आपण रेटिंग द्यायचं म्हटलं 10 पैकी तर किती रेटिंग देताल? 10 पैकी 10. 10 पैकी 10. म्हणजे क्वालिटी आणि सर्व्हिस दोन्ही आवडले की तुम्हाला? क्वालिटी, सर्व्हिस आणि क्वांटिटी पण मस्त आहे. हा, आणि घरगुती पद्धतीनं बनवल्या एकदम म्हणजे मिसळ खाल्ली तरी अशी जळजळ बिळजळ काही होत नाही, एकदम व्यवस्थित. हा, आणि इथं निसर्गाच्या सानिध्यात बसल्यानंतर खाताना जो आनंद आहे तो कसा वाटला तुम्हाला? निसर्गाच्या सानिध्यात म्हणजे वातावरण चांगलं आहे, स्वच्छ आणि म्हणजे चांगलं भारी वाटते. एकदम छान आहे. आणि मेन म्हणजे असं थंड हवेच्या ठिकाणी असं वातावरण म्हणजे असं ठिकाण असं आहे की एकदम वारं वगैरे म्हणजे शेतामध्ये गरम गरम मिसळ खायला म्हणजे छान वाटतं. हा हा हा. तर मिसळची टेस्ट कशी वाटली तुम्हाला? एकदम झणझणीत अशी कोल्हापूरची मिसळ कशी असते एकदम झणझणीत तसं झणझणीत गावरान पद्धतीचे आहे. हा हा, तर रेटिंग द्यायचं म्हटलं तर काय किती रेटिंग देतात? 10 पैकी 9. 10 पैकी 9. ठीक आहे, धन्यवाद. मिसळ कशी वाटली साहेब तुम्हाला? मिसळ एकदम भारीच आहे. मला जशी आवडते तशीच मिसळ आहे. एकदम तिखट झणझणीत. पण लहान मुलांसाठी बी खाण्यासाठी मिसळ छान आहे, कारण मी बघितलं आहे तर लहान मुलं पण मिसळ खात आहेत भरपूर. पण ही मिसळ मला एकदम भारी वाटली. मी आतापर्यंत जिकडे मिसळ खाल्ली तिकडेपेक्षा टेस्ट मला इथली 1 नंबरच टेस्ट वाटली. एकदम भारी. म्हणजे असं वाटतं की इथं परत आवर्जून ह्या साईडून जाताना तर कधी बी चालतं इथं मिसळ खाऊन जाणारच. तर रेटिंग द्यायचं
म्हटलं तर किती देतात 10 पैकी? 10 पैकी द्यायची म्हणजे तर मी 10 पैकी 10 देऊ शकतो, कारण मिसळ मला एवढी छान वाटली आणि एवढी भारी आहे. हा. मिसळची टेस्ट बी एवढी भारी वाटली मला. खाल्लं की असं वाटतं की अजून एकदा मिसळ येतच पर्यंत. आणि इथं तुम्हाला सर्व्हिस वगैरे कशी वाटली? सर्व्हिस एक नंबरच आहे, कारण कसं आहे तर एकदम जाताना रोड कडेलाच आहे हा. आणि हवेशीर आहे, एकदम खाण्यासाठी बी योग्य आहे. हा. आणि सर्व्हिसचं म्हणाल तर लगेच इथं अवेलेबल लगेच आहेत सर्व्हिसवाले, एवढे काही हे नाही. हा. ठीक आहे, धन्यवाद साहेब.